टिंगल करतोस काय मराठीची? हा, विटंबना झाली का? भाषेची विटंबना झाली आहे, म्हणजे भाषेची एक टिंगल झाली याचा अर्थ। गुजरात में भारी बारिश हो रही है, लेकिन मुंबई में नहीं। मुंबई में बारिश क्यों नहीं हो रही है? रेन ने कहा कि मैं आया हूँ, पर उसने पूछा कि क्या मुझे मराठी आती है? म्हणजे तू अमितची टिंगल करतो? टिंगलच आहे, टिंगल नाही काय? जो मी स्टेटस ठेवला तो ह्याच्या आधी नंतर कधी ठेवणार नाही आणि मी मराठी शब्द कधी अपशब्द बोलणार नाही, आपला शब्द कधी बोलणार नाही। मुंबईप्रमाणेच आता अलिबागमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबईच्या मीरा रोड परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून सकाळपासून मोर्चा काढण्यात आला होता। याच दरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार अलिबागमध्ये घडलाय। अलिबाग बाजारातील एका परप्रांतीय दुकानदारानं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर मराठी माणसाला डिवचणारा मेसेज ठेवला होता। याची माहिती समजताच मनसेचे तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे आणि तालुका सचिव विनायक पालेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी थेट त्या दुकानात जाऊन संबंधित व्यक्तीला जाब विचारला। संबंधित दुकानदारांना आपल्या चुकीची कबुली दिली आणि महाराष्ट्र सैनिकांची माफी मागितली। तर मी सिद्धू म्हात्रे, मनसे तालुका अध्यक्ष अलिबाग। आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला, व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, त्या मुजोर मारवाड्याने, त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं आमच्या मनसे स्टाईलनी काय आहे ते उत्तर दिलं। पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता, ज्या मातीत राहता, त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे, तुमच्या त्या भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे। जर परत माझ्या मराठीला डिवचण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलनी उत्तर देऊ। यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितले अलिबागमधील की जो कोणी मारवाडी, जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच। आमच्या साहेबांच्यावर आज 100च्या वरती केसेस आहेत। आम्ही आज मराठीसाठी केसेस घ्यायला घाबरत नाही, हे प्रशासनाला पण समजलं पाहिजे। आज सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे, जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आतापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे। तसंच आम्हाला आज निदर्शन झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे। आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं, मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला। तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो। आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे। जो काही मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर, अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत। पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे धंदे आहेत ते 100% मराठी माणसांवर अवलंबून आहेत, पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत। ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं हे करतायत, त्यामुळे त्यांना पूर्णपणे आम्ही जाब विचारायला सक्षम आहोत। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।